नीलाम्बुदभं जगन्निहतपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं हृदयगवदासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्चास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षति विषयव्याळी मिठी दिगलिया नुठी ताठी ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष होय जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पांडुरंगा करो अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान अलोपतित शरण. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग जगतवंदे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा मागणी परासा भंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल सेवा करण्याचं काय कारण आहे, काय निमित्त आहे? मोदी उगिलीवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह नाही का, त्यातली 3री सेवा चौथी सेवा माझ्याकडे आलेली आहे. गावाला धन्यवाद. का बरं धन्यवाद? म्हाताऱ्याला बोलवलं. आजचे कीर्तन म्हातारे बर का, धन्यवाद. मी मागे एकदा येऊन गेलो होतो इथे खूप दिवसापूर्वी, आणि आता योग आला. आपण काय करावं? गुणवान मंडळी सगळी जमलेली, मला पुरण येऊ लागले, पण पोटामध्ये आग पडली. कशाची? कीर्तन करायची. श्री तुकाराम महाराज देवापुढे हात जोडून विनंती करतात, दान मागतात. काय मागतात? दान. कोणाला मागतात? कावर मागतात? दान मागावं का? कोणी मागावं? कोणाला मागावं? बराच प्रश्न आहे. श्री तुकाराम महाराज दान मागणारे नव्हते. ऐका, तुकाराम महाराज दान मागणारे नव्हते, पण मागतात. कोणाला मागतात? पांडुरंगाला. दान कोणाला मागावं? त्याच्याजवळ असावं, त्याला मागावं. पण नुसतं आहे, त्याची द्यायची भावना नसल्यावर त्याला मागावं का? मागू नये. आहे जवळ, द्यायची भावना आहे, पण सत्ताच नाही, बायको देऊ देत नाही. दान कोणाला मागावं? त्याच्या जवळ असावं, त्याला दान मागावं. आणि त्याची देण्याची भावना असावी आणि देण्याची सत्ता असावी, अशाला दान मागावं. तुकाराम महाराज शहाणे होते. देवाशिवाय कोण दाता आहे? कोण? विटेवारी
अशा भगवान पांडुरंगाला दान मागतात. पुढे चलतात. पांडुरंगाला दान मागतात हे बरोबर आहे, पण दान मागावं का? दान देणारा मोठा का घेणारा मोठा? माझ्याकडे तुमचा लक्ष आहे का? दान देणारा मोठा का घेणारा? देणाऱ्यापेक्षा घेणारा मोठा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, दान द्या देवा. देवाने विचारलं काय पाहिजे तुम्हाला? खरं तरी देवाला मागूच नाही आणि मागितल्या वाटून राहू नये. महाराज द्वैतोंडे मांडूळ असतात बघा. काय मागू नये आणि काय मागावं? संसारातले पदार्थ मागू नये, कारण प्रारब्धेची लोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करशी गावाया भजे मना पंढरीराया. संसारातले पदार्थ मागून सुद्धा मिळत नाही, म्हणून देवाला मागू नये. आता काय मागावं? आणि इकडं लगे माईक पदार्थ एकदा तरी काय केलं? भगवंताला राग आला, नरसिंहाला, आणि कोणाच्याच राग शांत होईना गेला. ब्रह्मदेव गेले, शांत होईना. कोणाचीच ताकद होईना. प्रल्हादाला पाठवलं. भगवान रागात आले, भगवंताचा राग शांत करा प्रल्हाद असं म्हणल्यावर गेले. पाय धरल्याबरोबर खाली वाकून धरलं आणि प्रल्हादा तुला काय मागायचं ते माग. आता प्रल्हादाने काय मागावं? प्रल्हादाने काय मागावं? काय पाहिजे ते माग, मला मी देतो. भगवान प्रसन्न झाले. आमचे प्रल्हाद काय म्हणाले सांगू का? काय करायचं जेवायला मला टाकायचं, मला सवय लागली बरं का. प्रल्हादाने काय मागितलं? देवा तुम्हाला द्यायचं असलं तर मला हे दान द्या. कोणतं? पुन्हा मला कुणालाच मागण्याची पाळी येऊ देऊ नये, हेच दान द्या. मागणे हे वडिलाची रीत जाणत असो, म्हणून देवाला काहीही मागायचं नाही. आणि तुकाराम महाराज तर मागतात. त्याचं कारण सांगतो. माईक पदार्थ मागत नाही, देवाला भक्ती मागतात. हो, भक्ती मागावी, चरणाची सेवा मागावी. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. देवाला जर मागायचं असलं तर देवाला भक्तीच मागावी. मागणे ते माग मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा. भक्तीचं दान मागितलं. भक्ती किती प्रकारची आहे? 9 प्रकारच्या भक्त्या आहेत भागवतामध्ये. श्रवणं कीर्तनं विष्णू, स्मरणं पादसेवनं, अर्चनं मंगलं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनं. 9 प्रकारची भक्ती आहे. या 9 प्रकारच्या भक्तीपैकी कोणत्या भक्तीचं दान मागितलं? दुसऱ्या नंबरच्या भक्तीचं दान मागतात. श्रवण भक्ती पहिला नंबर आणि नामस्मरण भक्ती हे दुसरा नंबर. विठ्ठल
लक्ष ठेवा, देवाला दान मागतात, माझ्या कंठात नाम राहू द्या आणि हृदयात प्रेम राहू द्या. माझा थोडा प्रश्न आहे, नाम आपण घ्यावं लागतं का देवानं द्यावं लागतं? आपण घ्यावं लागतं. मग काय घेत नाही, देवाला द्यावं लागतं म्हणा. मग देव सगळ्याला देईल की, एकाला देतो एकाला नाही. कसं अवघड आहे. नाम देणं देवाच्याही हातात नाही आणि नाम घेणं आमच्याही हातात नाही. कुठलं आणणार हे महाराज म्हणतात. तुम्ही सगळे ऐकले लोक, नाम येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. तीर तीर पुण्य साचा पडे रे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेची आतुडे समागम गणेश. भगवंताचं नाम येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. असेल सामुग्री तरीच तोंडाला लोकांना नाम येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं महाराज. पाप्याला नाव तर येतच नाही, नाव घेणं सुद्धा आवडत नाही. मी तर सांगत असतो, पापी कोणाला म्हणावं, चोरी करणाऱ्याला म्हणू नका, आणि ते काही करणाऱ्याला पापी म्हणू नका. ज्याला देवाचं नाव आवडत नाही तो खरा पापी. देवाच्या हातात नाम घेणं नाही, आमच्याही हातात नाही नाम घेणं. नाम येण्याकरता पुण्य लागतं. इथपर्यंत आपलं कीर्तन आलं. आता प्रेम येण्याकरता काय लागतं? प्रेम देवालाच द्यावं लागतंय, कारण पुण्याला येत नाही आणि आपल्याही हातात नाही. प्रेम सुख आमच्या पुण्याने नाम येईल, पण देवा तू आम्हाला प्रेम दे. ऐका, प्रेम महत्वाचं का नाम महत्वाचं? प्रेम महत्वाचं. बिना नामाचं काय करायचं? उभं विरोध करू आले तुम्ही म्हणण्याला बरोबर आहे. नाम महत्वाचं का प्रेम महत्वाचं?
नामानं काय होतं, प्रेमानं काय होतं? विठ्ठला नामानं काय होतं आणि प्रेमानं काय होतं? नाम येणं पुण्यावर आणि प्रेम देणं देवाच्या हातात. गात जागा गात जागा बरेच प्रमाण आहे. ठाकरोसे द्वारी उगा याचक भिकारी मज एक काही देवा प्रेमाला तुकी पाठवा. तुका म्हणे देवा प्रेम नाम आणि प्रेम. ज्याच्या भजनामध्ये प्रेम नाही त्याचं नाम व्यर्थ आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी मातनी काय. रांडीने देवी प्रेमाविन नाही. हो नुसत्या भजनाला किंमत नाही महाराज. मध्ये प्रेम पाहिजे. दूध चांगलंय मध्ये साखर घातली तर. म्हणून माणसाने लक्ष ठेवावं. नामानं काय होतं आणि प्रेमानं काय होतं. नामानं देह शुद्ध होतो. बरोबर आहे का? चुकलो? पवित्र तो देह कसं चुकत? नामाने देह पवित्र होतं का प्रेमाने काय होतं? प्रेमाने देहाचा विसर पडतो. विठ्ठल अहो दुःखाला कारण संसार का संसाराचं प्रेम. रंगनाथ महाराज परवडकर म्हणत होते, आम्ही ऐकत होतो बरं का, माझा अधिकार नाही. संसार नसावा का संसारचा गुंता नसावा? गुंता नसावा. शरीर नसावं का शरीराचं तादात्म्य नसावं? बायको नसावी का बायकोचा मोह नसावा? विचारा. या दुःखाला कारण आमचं देहाचं तादात्म्य. देह दुःखाला कारण नाही, देहाचा मोह दुःखाला कारण आहे. नाम कसं घ्यावं लागतं? आमच्या इकडे कोपऱ्याला कारभारी होते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांच्या रोमात नाम होत. मला एकदा बोलावलं, कोणते सांगितलं मला कीर्तन करते संस्कृत म्हणते असं काही म्हणले. बोलवा त्यांना म्हणले. देवापुढे खोटं सांगत नाही, तुम्ही ते वाईट म्हणू नका. मला बोलावलं, तुम्हाला काय सांगता? म्हणजे काय नाही, भगवद्गीता आहे ते सांगत नाही. काय नाम घ्या. घेत असताना 10 अपराध आहेत बघा. तर सांगतोच काय होईल. ज्याने भगवंताचं नाम घेतलं त्याने दुसऱ्याची निंदा करायची नाही. पटलं का नाही? सन्निंदा सतीपाठ गेल्यावर काय गुरुजी सोयाबीन किती झालं, भाव काय चाललाय, निवडून कोण आलं, अशा गप्पाच मारायच्या नाही. सन्निंदा सतीपाठ वैभव कथा श्री शेषयोर भिन्नधी. बरोबर महादेव मोठा असल्यावर काही विष्णू. मला एक जण म्हणलं होतं, माऊली महाराज एवढं सांगतो, विष्णू मोठा का महादेव मोठा? म्हणजे तुझा बाप मोठा. विरोध सांगत नाही. 10 दोष आहेत भजन करणार आहेत. नीट आहे का?
तन्निंदा सतीपाठ वैभव कथा श्री शेषयोर्विंदती रश्रद्धा श्रद्धाच नाही चला कीर्तनाला चला झोपी ना म्हणून चला गुरुवर श्रद्धा पाहिजे नामावर श्रद्धा पाहिजे औषधावर श्रद्धा पाहिजे ती जरी पाठ झाली हा दोष सांगल्यावर तन्निंदा सतीपाठ वैभव कथा श्री शेषयोर्विंदती रश्रद्धा गुरुशास्त्र वेद वचने नामण्याचं वाद भ्रमा नामास्ती निषिद्ध कर्म नामाने पाप जात तृणाग्नी वेळे समरस झाले असं म्हणायचं आणि पुन्हा पाप करायचं हा एक दोष आहे पटले का नाही माझं बोलणं नामाला गुण काय येत नाही दमन बोलू का थोडं नामे करायला नाही कोण आणि आम्ही का उतरलो नाही ऐसा द्यावा निवडून ऐसा देवा निवडून नामात ताकद आहे पण आपल्यात नाही कलऊ त्या झाडे कीर्तना काय नामाचं महात्म्य सांगावं नामाची शक्ती जेवढी आहे तेवढी जगातल्या पाप नाही 3 लोकांतले पाप एका पारड्यात टाकायचे मी जरा लवकर बोलतो माफ करा एका पारड्यात टाकायचे भगवंताचं नाम एका पारड्यात टाकायचं कोणतं जड बरं नामाचं पाठ जड भरतंय विठ्ठल विठ्ठल मंत्र मंत्र सोपा तरी पापा निर्मूल भगवंताच्या नामाने पाप जात एक श्लोक पाठलाय मला नामोस्ती यावती शक्ती पाप निरहरणे हरे तावत्पन्न कुर्वन्ति पातकं पातकी जनः भाषेकर म्हणतात जेवढे नामात टाकत आहेत तेवढे जगातल्या पापातही मिळतात जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती मी बोलायला का पदार्थ नाथ महाराज म्हणतात जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती नामापाशी चारी मुक्ती जार निश्चिती उद्धवा एक श्रीमंत माणसाचं लेकरू बिमार पडलं सगळ्या दवाखाना केला परंतु गुण आला नाही आणि चला महाराजाकडे तरी दवाखाने थकल्यावर देऊन महाराज आठवतो चला म्हणजे घेऊन चला चला अरे महाराज आहेत का हो नाही गावाला गेले तुझे मग कोण आहे त्यांचा शिष्यामध्ये गोटा म्हणायचा गोपाळ गोपाळ तुला काही येतं का काय झालं हे लेकरू बिमार पडले श्रीमंताचे लेकरू बिमार पडले एकुलते एक आहे 60 वर्षाला झालेलं आहे आणि ह्याला काहीतरी बघावं लागतंय मला काही येत नाही काय माझ्या गुरुने एक मंत्र सांगितलाय मला कोणता श्रीराम जय जय राम आणि त्याचा प्रयोग करून बघत म्हणले आपण ठीक आहे म्हणाले ते लेकरू आणलं एक दोरी आणलं एक दोरी आणली एक वाटीत पाणी आणलं म्हणले पाणी आणलं आणि ह्या गोपाळनं काय केलं श्रीराम जय राम एक घाट मारली श्रीराम जय राम 2 श्रीराम जय राम 3 घाटी मारल्या आणि पाण्यात पोळल्या अशा पोळल्या आणि आता पाणी त्याच्या लेकराच्या तोंडात घालावून म्हणेपर्यंत लेकरून येईल वाईट म्हणून उठणार झालं मी आता मेला म्हणले आता काय करावं रडगागडी सुरू झाली गोपाळ म्हणला काही असं म्हणले नामावर माझा विश्वास आहे नाम माझा विश्वास आहे का करत प्रेताच्या तोंडात झाला की म्हणजे असं घेतली वाटेत टाकल्या बरोबर लेकरू उठून नाचू लागलं काय आनंद झाला सर्व आनंद झाला की गोपाळ नाचू लागला तेवढ्यात म्हणजे महाराज आले रामदास स्वामी आले अरे गोपाळ काय चाललंय म्हणलं महाराज काय तुमच्यात ताकद आहे आणि तुमच्या नामात ताकद झालं काय
मला बघा केलं विचारा एक लेकरू मऊ लागलं होतं म्हणून मी तुमच्या नामाचं महत्व 3 गाठी देऊन 3च नाम घेतले आणि कोण दिसतो मेल त्या मेलेल्या लेकराच्या तोंडात ढाकर उठलं म्हणले काय आनंद झाला म्हणून रामदास स्वामी धडकून जमिनीवर पडून दोस्त पडून मरतो म्हणले आता मी म्हणतो महाराज काय झालं मला काय झालं म्हणजे मूर्ख आहे नालायक काय झालं महाराज अरे एका माझ्या नामानं 3 लोकातले प्रेत उठतील एवढीच राहतात आणि तू एका एका 3 नामं घाततात किती नामाची ताकद असेल बघून घ्या विठ्ठल निर्दोष नाम घ्यावं लागतं हा दोष विरोधक नाम घेतलं की एका नामानेच मोक्ष मुखी नाम अति मोक्ष ऐशी साक्ष वापुदेवाची ऐशी साक्ष बहुतांची मला चुकलं माफ करा चौवेदी जाणं सायसाचे का 18 ही पुराण ही आहे किती सांगू तुम्हाला एवढंच सांगतो नामानं देह शुद्ध होतो प्रेमानं काय होतं एवढं सांगून पुढे चालवतो प्रेमानं देहाचा विषय करतो कारण मला बऱ्याच ठिकाणी म्हणले देवाचा ऐसा काही उपकार देहाचा विसर पाळी मत भजन करणाऱ्यांच्या अंगाचा जर विसर पडला तर त्याच्या अंगावर पाखरं बसतात आणि देहाचा विसर पडावा लागतो प्रेमाचं लक्षण आहे भजन करताना डोळ्याला पाणी यावं अंग थरथर कापावं हातावर शाळे मारावे आणि देहाचा विसर पडावा याला प्रेम म्हणतात भगवान शंकराच्या समोर म्हणजे ब्राह्मण अभिषेक करीत बसलेले ते रुद्राचा नमस्ते वगैरे पण त्या भजनाच्या नादानं ब्राह्मणाचे मंत्र चुकू लागले ब्राह्मणाने रे आमचे मंत्र चुकायलेत म्हणजे त्यांना आम्हाला देवळाच्या मागे करा नामदेवाला देवळाच्या मागे नेलं भजन चालू झालं कीर्तन चालू झालं नामदेव राहायला देहाचं भान प्रेमात आले नाचू लागला बरोबर भगवान शंकराने प्रेमे छंद नाच प्रेमानं देहाचा विसर पडतो एक दृष्टांत आला तर सांगतो विश्वामित्र ऋषी रामाने यज्ञ केला वशिष्ठ महाराजांनी सांगितलं रामा तुझ्या हातून पाप झालंय काय पाप झालंय रावणाला मारायचं आणि त्याच्या निमित्तानं गरीबही मेले मग काय करू महाराज एक यज्ञ कर मंडप घातला राजे बोलावले ब्राह्मण बोलावले मुहूर्त काढलं खुर्च्या टाकल्या सगळे राजे तुझे आले तिथे आणि महेंद्र नावाचा एक राजा आला आणि बसला नारदाला कुणी बोलावलं नव्हतं प्रेमाची ताकद सांगायची मला नामाची सांगितली देह शुद्ध होतो प्रेमानं काय होतं हे सांगायचंय देहाचा विसर पडतो म्हणले महेंद्र नावाचा राजा बसला नारद मुनीला कुठे आमंत्रण दिलं नव्हतं नारद मुनी तुझ्याला वाटलं मला कसं बोलावलं नाही नारद मुनी म्हणले चला नाही बोलवत काय बोलत जावं काही कामाला बोलावल्यावर जावं काही कामाला बोलावल्यावरही जाऊ नये आणि काही कामाला न बोलावता जावं लग्नाला
बोलावलं जावं, यज्ञाला बोलावलं जावं, मारामारीला बोलावलं तरी जाऊ नये, होत नाही. आणि भजनाला आणि कीर्तनाला न बोलावता जावं. नारायण करीत निघाले आले. खुर्च्या टाकलेला मैदानाचा राजा सगळी जाऊन पाया पडू लागली नारद मुनीच्या. ब्राह्मणम कुल संपन्नम विष्णू भक्तम. ब्राह्मण घरला आल्यावर संत घरला आल्यावर उठून बरोबर लागते. उठले सगळे, नमस्कार केला नारद मुनीला. त्या महेंद्र नावाच्या राजाने नमस्कार केला. नारद म्हणले, हे महेंद्र, मला काय नमस्कार करतोस? सगळ्याला नमस्कार कर, पण त्या विश्वामित्र ऋषीला नमस्कार करू नको. नीट आहे का? विश्वामित्र ऋषीला नमस्कार करू नको. का बरं? तुला काय करायचे? संताची एक पायी मी सांगतो नमस्कार. ठीक आहे. सगळ्याला नमस्कार केला आणि विश्वामित्राच्या जवळून जाऊन त्यांना नमस्कार न करता जाऊन खुर्चीवर बसला. मुखले महाराज विश्वामित्र ऋषी, रामा. काय महाराज? मी तुझा गुरु आहे. वशिष्ठ महाराज ज्ञानाची गुरु, मी तुला विद्या शिकलेला गुरु आहे. आणि माझा उठतो, काय करू? धनुष्य घे आता. घेतलं धनुष्य, काय करू? बाण मारायचा. बाण लावला, काय करू? त्या महेंद्राला मार म्हणते. बापरे, का बरं मारायचं? मी तुझा गुरु, माझा अपमान केला आहे ना, अपराध केला, हा वधा योग्य, याला मारच म्हणले का? लावला बाण. राम म्हणले, महाराज मारतो, मी बोलावून घेतलंय, त्याला घरला गेल्यावर मारतो. बोलावून घेऊन मारा होता. आता मला तुम्ही बोलावून घेतलं आणि तिकडे नंतर ते दिले तर तुमचं काही राहील का? तुमचं मी बोलावून घेतले म्हणून मी दाशरथी राम आहे म्हणले, वंश सूर्यवंश माझा, त्यांना घरला देवचन दिलं वचन, मार घेतलं वचन. राम म्हणले, उद्या मारशील का? ऋषी म्हणले, विश्वामित्र, उद्या मारशील, मारतो. देवचन दिलं. कोणाची तरी अनुभव म्हणले. कोण म्हणलं? विश्वामित्र म्हणले, हो अनुभव कोणाची तरी मारतो म्हणून. कोणाची? मारुतीची अनुभव म्हणले. मारुती शब्द त्याला मारतो म्हणजे गेलं घरला. राजा गेला. मग आता हे त्या राजाला काय वाटलं? महेंद्र राजाला, आता माझं कसं होईल? राम म्हणजे परब्रह्म. रामाने जर धनुष्य लावला तर परत वापसच येत नव्हता. या समुद्राला जर बाण लावला तर समुद्र 12 कोसर करता. रामाचा बाण वाया जात नाही. त्याला म्हणते रामबाण. माहित आहे का रामबाण? मी एकदा पंढरपूरला चालत होतो आणि माझ्या ढेकला जाते म्हणजे रेल्वेत चालत होतो माणूस, काय हो काय नाही महाराज, पुढी आहे. कसं करावं लागतंय? रुपयाच्या 4 गोळ्या. ठीक आहे म्हणलं. कसं वापरायचं? घरी गेल्यावर जेवायचं रट्ट्यावर बाजूवर झोपायचं ढेकणायचं आणि ती टिक्की फोडायची, त्याच्यावर कसं वापरायचं ते लिहिलंय. आनंद कमी करायला दाबून जेवण केलं, बाजूवर झोपलं, बुळबुळ करू लागले. भेटते हो राममान चालायला सुरू केलं. चिठ्ठी काढून बघितलं तर त्याच्यावर काय लिहिलं? आमच्या रामाचा बाण वापर घेतच नव्हता. बरं म्हणले, मग घेतलं वचन. तो गेला महेंद्र नावाचा राजा. मग हे उठले महेंद्र नावाचा आपल्या नारदमुनीकडे आलं. महाराज, आता माझी लेकरी बाळात मरते, मी मरतो, वाचत नाही, मी कसा करू? काही करू नको, कुठले माझा आहे काय म्हणलं माहित.
तुझं ऐकूनच असं झालंय नाही तुझं नाही तुमचं ऐकूनच असं झालंय म्हणून मग काय करायचं काही नाही मी सांगतो ते कर संताची पायी बाबा म्हणले आणि मारुत्राची पाय गेले आणि काय म्हणू मला अभय द्या म्हणून पाय सोडून कुठेच मारताय त्या प्रण कुठे त्या गेल्या बरोबर मारता इकडे इकडे बघून पाय धरले कोण रे मी महेंद्र नावाचा राजा काय म्हणणं मला अभय द्या मला वाचवा मला अभय द्या अरे सोड माझी सोडित नाही म्हणलं मला अभय द्या बरं देतो नाही म्हणलं मला वाचवा वाचवतो तसं तोंडी जमत म्हणले मला वचन द्या महेंद्र नावाचा राजा म्हणला हो वचन द्या करा हात पुढे वचन दिले तुला मरू देत नाही महेंद्र नावाचा राजा म्हणला तसं कोर्ट नाही करा मला कोणाची तरी शपथ व्हावी लागते कळालं तुम्हाला कोणाची शपथ व्हायची रामाची शपथ रामाची शपथ नाही एकदा नाही म्हणजे 3दा वापरते रामाची शपथ रामाच्या बोलत नाही म्हणलं पाय सोडले महेंद्र नावाचा राजा गेला बरोबर राम गेले सकाळी झाला हा महेंद्र बाहेर ये लक्ष झाला आल्यावर बाण सोडला वा इतक्यामध्ये मारताय होते मारताय म्हणजे कसं माझं काही घाबरू नको माझी पाठकुळी बसवली पाठकुळी घेतलं काय करू काही नाही श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय असं जप चालू कर माझा जप चालूच आहे बघत काय होते घेतलं पाठीवर रामाने बाण घेतला मारुते सोडले सोडत देवा अरे माझा अपराध केला माझ्या मुहूर्ता सोडत नाही अरे मारुते मी तुझे आण वाहिली देवा तुम्ही एकदा जर वाहिली असेल मी तुमची अंतिमता वाहिली तुम्ही मरू देत नका इकडे नारद मुनी मनपट्या बाहेर जाऊन नाचू लागते उभी झाली मी अंधेजण सांगाल बरं का आता बघू रामाचा विजय होतो का मारुतीचा विजय होतो शिष्य ऐकत नाही का गुरु ऐकत नाही आता चालेला बिन त्र्यंबकराव ऐकत नाही काही ऐकत नाहीत मिठाला देवा मी मरू देत नाही मी मारणार असं म्हणे सोडला सोडल्यावर रामाचा बाण गेला मात्राला प्रदक्षिणा घालून मी रावणाला मारलेला राम 12 ऑगस्ट मागे घातलेला राम अजून दुसरा घेतला 100 बाणामध्ये 100 बाण प्रदक्षिणा घालून आले तेव्हा विश्वामित्रांशी होते रामा तुझं कळलं म्हणले शिवकांनी काय कळलं तुझ्या ताकद नाही कशात ताकद आहे तुझ्या नामाचा Thank you.
देव मोठं तर देवाचं नाव मोठं. नाव मोठं आपलं सुद्धा बघा तू. एखादा व्यक्ती आहे, व्यक्तीला महत्व का त्याच्या नामाला महत्व. नामाला महत्व. नाम सांभाळावं. देवानं दान मागितलं काही फुकट मागितलं नाही. कंठामध्ये प्रेम द्या, हृदयामध्ये प्रेम द्या आणि कंठात नाम द्या. हृदय आहे, प्रेम राहायची जागा हृदय, नाम राहायची जागा कंठ आहे. आणि ज्ञान कुठे राहतं? बुद्धीत राहतं. म्हणून देवा नामाने माझा देह शुद्ध झाला आणि प्रेमाने देहाचा विसर पडल्यानंतर मोक्ष आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला मुखात नाम द्या आणि माझ्या हृदयामध्ये प्रेम द्या. पहिला कंठी कंठी राहो कंठी राहो कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम. दान कोणतं मागितलं तर नामाचं मागितलं का प्रेमाचं? दोन्हीच मागितलं बरं. कंठामध्ये नाम, अंगामध्ये प्रेम राहू द्या आणि हेच मला दान मागायचंय. कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम. कसं दान पाहिजे? महाराज म्हणतात, ऐसे द्यावे देव कसा घेशी तेव्हा देवाला काहीतरी द्यावं लागतं तेव्हा देतात. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं दान देणाऱ्याचे 3 प्रकार आहेत. एक परोपकाराकरता दिलेलं दान, एक त्याच्याकडून उपकार फेडून घेण्याकरता दिलेलं दान बर का, आणि एक आदम दान आहे. न मागता दिलेलं दान आणि घरला नेऊन दिलेलं दान नंबर 1 दान. उत्तम दानम, घरला नेऊन दिलेलं दान नंबर 1. हे सांगावं लागते गुरुजी, आम्हाला बरं पडते. अभिगम्योत्तम दानम मध्यमम, बोलावून घेऊन दिलेलं दान नंबर 2. मला इथं तुम्ही आनंद दिलं नंबर 2 आहे, बेलगावला येऊन दिल्यावर नंबर 1. अभिगम्योत्तम दानम दानमाहुय मध्यमम याचमानं अधमम.
मागितल्यावर दिलेलं दान आदम दान आहे. आणून देणे जे आपण, जे घरनं घेऊन गेलेलं दान, आणून देणे जे आपण, हे दाना माझी उत्तम दान. जे देती घर पाचारून मध्यम दान त्या देवा. तुम्हाला द्यायचं असलं दान तर माझ्याकडून काही सेवा न घेता दान द्या. येते का ब्रह्मा विठ्ठल? तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून काय सांगावं. आजकाल वेगळंच झालंय. कीर्तनात नकला असला तर ऐका वापरू लागले. पण कीर्तनाची व्याख्या सांगा तुम्हाला. भक्ती तरी सांगा, ज्ञान तरी सांगा, नाहीतर वैराग्य तरी सांगा. विठ्ठल म्हणतात भक्ती ना भक्ती भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय. वेळ नाही सांगायला, मला येत नाही म्हणण्यापेक्षा वेळ नाही म्हणलेलं बरं. ऐसे द्यावे काही दान देवा, असं काहीतरी दान द्या. ऐसे द्यावे काही दान. तुम्ही कोण आहेत? मला मागायला आलेले कोण आहेत? आलो पतित शरण. मला पतित होते का? झालं अर्धा 15 मिनिट राहिलायचा. पतित होते का? नव्हते. मग का म्हणतात? सांगू का तुम्हाला? जे शहाणे आहेत ते कमीपणा घेऊन बोलतात, आणि जे कमीपणा घेऊन बोलतात तेच शहाणे असतात. सत्यम. अरे ह्या बोलण्याचं सत्य काय आहे? वाचा कशी असावी? सत्य बोलावं. वन कसं असावं? भुंगी असावे. भूषा असं ह्या आकाशाची शोभा सूर्य चंद्र आहेत म्हणून. भूषा सत्यम. खरं बोल म्हणजे वाचेचं भूषण आहे. खरे बोले तरी, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. फुकासाठी जोडे. भूषा सत्यम वरविमभूषा विचारणं. पैशाचं भूषण कशात? घरून ठेवल्या, बँकेत ठेवल्या, आणि पैशाचं भूषण खर्च करण्यात. आलेला पैसा खर्च करा, पुन्हा येतो. गुरु महाराज तुळामणी महाराज म्हणतात, बाबा विहिरीचं पाणी उपसिल्यावर येत राहते, आणि जर उपसिला गेलं तर उद्याच रात्री नाही आल्या पडतात. म्हणून धन ज्याच्या जवळ आहे त्यांनी खर्च करावा. ज्याचं धन खर्च झालेलं नाही त्याचं धन अपवित्र आहे. त्याच्या घरी जेवून येत होता. आलं प्रमाण तर देतो. विठ्ठल अन्यायोपार्जितं द्रव्यम. अन्यायानं पैसा
फक्त 10 वर्ष लागतो आणि 11व्या वर्षी समाप्तच होतो. अन्यायोपाधिकं द्रव्यं दशवर्षाणि तिष्ठति प्राप्ते एकादशे वर्षे समूलं च विनश्यति विठला. पैशाचं भूषण खर्च करण्यावर आहे, बोलण्याचं भूषण सत्य बोलण्यावर आहे, आकाशाचं भूषण चंद्र सूर्यावर आहे. अजून काय राहिलं? नभो भूषा भूषा कमलवनभूषा वचो भूषा सत्यम भूषा मनोभूषा मैत्री. मनाचं भूषण सगळ्याशी मैत्री झाली. मनोभूषा मैत्री विमल कुलभूषा. स्त्रियाचं भूषण कशात आहे? लाजण्यामध्ये. विठ्ठल सकल गुणभूषा याच्याकरता सांगायचं होतं. विद्वानाचं भूषण काय? नम्र असणे. विमल कुलभूषा सदा भूषा सुक्ती सकल गुणभूषाच्या विनया. ज्याच्याजवळ नम्रता आहे त्याच्याजवळ देव राहतो. विठ्ठल पतित नव्हते मग का म्हणतात? पतित 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 मी त्रिवाच्या पतित अपराधाचा केलो. तुका म्हणे जे नम्र असतात, जे शहाणे असतात ते नम्र होतात. बरेच प्रमाण आहेत. पूर्ण दिल्यावर झाडं वाहून जातात. अल्लावाल्या महापुढे गाडी जाते. अरे सगळी विद्या यावी आणि मला काय येतं वाटलं तो शहाणा आहे. विठ्ठल आलो पतित शरण. पतित नव्हते पण म्हणतात हे मोठेपणा आहे तुकाराम महाराजांचा. बरं अजून काही दान पाहिजे का? एवढं दान आपण अटक घेतो. महाराज देवाला दान मागितलं, कंठावर राहावं, हृदयात प्रेम राहावं आणि अजून एक दान द्या देवा. तर मला संतांची मागितले. तिसरं दान कशा करतात? संतांच्या समितीचं दान कशा करतात? औषधाला महत्व जास्त का डॉक्टरला महत्व जास्त? बोला की पुढे. औषधच नसल्यावर
आता मला औषधाला महत्व जास्त मला डॉक्टर नाही तर काय काम एक केला म्हणून डॉक्टर कडून माणूस काय रे मला रोग झाला घे गोळी नीट झालं म्हणलं डॉक्टर माझी म्हातारी बिमार आहे आणि तिला टाकायची गोळी काय वयाची 90 वर्षाची म्हणलं मग तिला घेऊन ये होत नाही म्हणलं काहीतरी द्या म्हणलं दिली एक बाटली पातळ होती कशी द्यायची ते हलवून द्या म्हणजे पाण्यात टाकून हलवून द्या त्याला धरला कडे आणली पाणी भरलं आणि म्हातारीच टाकली त्याच्यात आणि हलवून कटकन गेली काय चुकलं औषध बरोबर होते की ऐका नीट ऐका नाम हे औषध आहे संत हे डॉक्टर नाम कसं घ्यावं हो आणखी सांगू तुम्हाला नाम घेण्यात जर काही चूक झाली तर संत आपलं पुण्य देऊन त्याचा परमार्थ करत काढतात म्हणून संतांची भागल यामध्ये वाहतील कडी आणि त्यांची आणि दोरी सर्व सुख नुसतं संतांनी कृपा केली तर उद्धार होतो पण असे संत भेटतील कसे काय मी उद्धार पावे असं वाटावं संत मिळावे संत मिळतात कशानं आणि कळतात कशानं एवढं दोन सांगून आता घेतो संत मिळण्याकरता अनंत जन्माचं निष्काम पुण्य लागतं सकाम पुण्य नाही निष्काम पुण्य आहे उभी ह्याच्यावर निष्कामता निष्कामता दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या नाही ते पाठोपाठी भेटी संत मिळण्याकरता निष्काम पुण्य लागतं पुढे सांगू का जेवायला बोलत संत मिळण्याकरता पुण्य लागतं कळण्याकरता काय लागतं वस्तू मिळण्याला महत्व का कळण्याला महत्व मिळत राहील आता वस्तू आम्हाला मिळाली नरदेव मिळाला पण कळला का देव लोकांना मिळाला नाही कळाला तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळाला नाही कुत्र्याला मांजराला मिळालाही नाही आणि कळालाही नाही आणि संतांना मिळाला आणि कळाला ज्याला जीवाचा उद्धार करून घ्यायचा या जीवाला काढून न्यायचंय नीट ऐका जन्म मरण संपवायचंय देवाचं नाम घ्या आणि संतांची सेवा करा हो संत चरणी बाबा Yeah.
नामाचं दान, भगवंताच्या नामाच्या प्रेमाचं दान आणि संतांच्या संगतीचं दान, त्या तिन्ही शिवाय उद्धार होत नाही. एका वेळे एक कामाने स्वयंपाक जर करायचा असला तर किती गोष्टी लागतात? पाणी, धान्य आणि अग्नी. तसं जीव तरुण जायचा असला तर नाम अधिक प्रेम अधिक संतांची संगती बरोबर मोक्ष. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, हरी प्राप्तीशी उपाय करावे. मला एकच म्हणायचं तर एवढं सांगून पुढे करतो. काय सांगू लागलो होते की झाला एवढं दान कशा करता मागितलं? आवडायचंय मला. नाम मागितलं, प्रेम मागितलं, संतांची सेवा मागितली, संगती मागितली, याला उद्धार होतो. फायदा काय? हा जीव कितीदा जन्मायचा आणि कितीदा मरायचा? माऊली थोडंच आहे का? मरण नसावं का जन्म नसावा? कुणाला वाटतं मरण नसावं, मी म्हणतो मरण असावं. मरण जर नसतं, मृत्यू जर नसता तर जगात मावळच नसते माणसं, आकाशापर्यंत गेले असते. जे देवाने केले ते बरोबर केले. म्हणून मरण नसणं हे चांगलं नाही, जन्म नसणं हे चांगलं. बहुनाम जन्मना म्हणते, अनंत अनंत जन्म घेऊन मनुष्य देहाला दुर्लभ मानुष देहो देहीनाम क्षणभंगुरः दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. थोडं लागलं का नाही? फार दुसरा जन्म मिळालाय, मग काय म्हणणं? जन्म मिळाला पण काय करायचंय? हा जन्म बंद करायचा, मरायचंही बंद करायचंय, जन्मायचंही बंद करायचंय. जन्म मरण कोडे निवारी हा संघ भजे पांडुरंग. आधी आधी मी सांगत असतो, इथं सुटल्यावर आवडत नाही बरं का. काय माणसाचा जन्म जन्मण्याकरता का मरण्याकरता? कोणी सांगणार झाले? माणसाचा जन्म जन्मण्याकरता नाही, माणसाचा जन्म मरण्याकरता नाही, माणसाचा जन्म जगण्याकरता नाही. कशा करताय मग? महाराजांच्या डोंबल्या करताय का? कसं करताय? पुन्हा जन्माला न येण्याकरता. शरीरा येणे सरे किंबहुना धारे चिरा पडे. म्हणून या जन्माला आलो, या जीवाला तारून नेणारं भगवंताचं नाम, त्या भगवंताच्या नामात प्रेम पाहिजे आणि हे प्रेम नाम संतांच्या संगतीत राहावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, देवा तुम्हाला वाटेल की फुकट मागताय का? नाही नाही, तुमचं नाम प्रेम आणि संतांची संगती दिली तर हा माझा जीव तरुण जाईल.
यथामती यथा अवकाश यथा ज्ञान माझ्या ब्रह्मदेव सद्गुरु चूडामणी महाराजांनी प्रेरणा दिली ते मी तुमच्यापुढे निवेदित केली. भगवंता पुढे आणि कीर्तनात वाट बोलत नाही, मला अधिकार नाही, मला पाठा नाही. माझं वय राहिलेलं नाही, गौऱ्या बाहेर गेल्या. तुम्हाला वाटलं बरं झालं इथे गेल्या, तुमच्याकडे महाराजांना एक संकुलाला वाटत जमत नाही. येते नाही म्हणून आले अवतार हिरते बाबूला देऊन गेले. अरे कोण वाचायला आलाय? ब्रह्मदेव गेला. म्हणून मला आनंद वाटला गावाल्याने बोलावलं. आणखी म्हणजे भजने चांगले गुणवान. धन्यवाद. भजनाला 90% मार्क. आता राहिले मृदंगी एखादा तरी रागाव द्यावं 95% मार्क. पीटी मास्टरला 92%. आता बंद केले म्हणून म्हणलं, नाही 95 देणार होतो. बरं आता राहिले बसलेला 0 मार्क. जर तुम्ही टाळी वाजविली तर तुम्हाला मार्क मिळतील. असतो झालेली शिवापचारी खोटं बोलायचं नाही. त्या गावाल्याचं कल्याण हो. असंच अन्नदान वाढो, नामदान वाढो, असे टाळकडे वाढो. पण एवढंच करा, अभिमान बाळगू नका. सगळे सुखी असावेत. गाईला चारा मिळावा, पाऊस वेळेवर आता नाही वेळेवर पडावा, आणि सगळ्याला सुख प्राप्त हो ही देवाच्या चरणी मागणी मागतो. सर्वे सुखेन सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कोणालाच दुःख होऊ नये ही मागणी तर माझी स्वतःची मागणी आहे. कोणाला माहित आहे मरताना नाम यावं. कीर्तनात वाटतंय. मग आग पडली होती पोटात, खरं सांगू नाही तर नाही बोलून पाहिजे हरकत आहे म्हणतात. माझ्या पोटात आग पडलेली कुठे गेली? विठ्ठल तरी राहिला. अखेर भगवंता रामनामाचा कंठामध्ये नाम धारण केल्यावर कंठ शीतळ झाला. या नामाची ताकद या कलियुगाला कलवतात हरी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन. म्हणून सर्वांनी नाम घ्यावं, गुरु करून घ्यावा आणि आई वडिलांची सेवा करावी. आई वडिलांची जर सेवा करत नसला तर गळ्यातल्या माळा काढून टाका. बर का? पंढरपूरला जाऊ नका, कीर्तनाला येऊ नका, ही तुम्हाला विनंती आहे. आणि परमेश्वरापाशी मागणी आहे की सर्वे दुष्किन सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कीर्तन संपलंय. एक चाल होईल. आरती झाल्याच्या पुढे जायचं नाही.